महावितरण कर्मचारी पावसातही अखंड सेवा देणारा हिरो। पावसाळा म्हटलं की विजेच्या तांत्रिक अडचणी वाढतात। कधी वायर तुटते तर कधी ट्रान्सफॉर्मर बिघडतो तर कधी संपूर्ण परिसर अंधारात जातो। अशा संकटाच्या वेळी महावितरण कर्मचारी तसेच अधिकारी हे वीज गेल्यानंतर अगदी शर्थीचे प्रयत्न करत असतात। विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वर्षभर नक्कीच ते मेंटेनन्स करत असतात, परंतु मुसळधार पाऊस, वेगाने होणारा वारा, विजेचे कडकडाट, विजेचे खांब कोसळणे, मोठमोठाली झाडे पडणे असे अनेक नैसर्गिक आपत्ती पावसाळ्याच्या काळात होत असतात। या सर्व आपत्तीवर मात करण्यासाठी महावितरण कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता चिखलात उतरत, जोराच्या पावसात, वाऱ्यात, रात्री अपरात्री उंच पोलांवर चढून वायर दुरुस्त करणे, ट्रान्सफॉर्मर तपासणे किंवा गंजलेले साहित्य बदलणे हे काम ते पूर्ण दक्षतेने करतात, विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरिता। परंतु गावखेड्यातील अनेक भाग अत्याधुनिक नसल्यामुळे या परिस्थितीला सामोरे जावे लागते। या कर्मचाऱ्यांचे कार्य केवळ तांत्रिकच नाही तर ते एक सामाजिक जबाबदारीने पार पडतात। पावसात अडकलेल्या गावांमध्ये वीज पोहोचवणे, शेतकऱ्यांच्या पंपांना वीज मिळवून देणे, तसेच शाळा, दवाखाने यांना अखंड वीज पुरवठा करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते। त्यांच्या या झगड्याला अनेकदा समाजाकडून अपेक्षित तेवढे कौतुक मिळत नाही, पण प्रत्यक्षात मात्र हे कर्मचारीच खरे हिरो आहेत। महाराष्ट्र वेदभूमीसाठी ओंकार नागावकर, अलिबाग। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।